तर इकडे मुंबईमध्ये माणुसकीला काळीमा फासणारा एक प्रकार घडला। त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला नातवानं चक्क कचऱ्यामध्ये फेकून दिलं। 60 वर्षे वयोवृद्ध आजीला नातवानं कचऱ्यात फेकल्याचा हा प्रकार आहे। महिलेला पोलिसांनी रुग्णालयामध्ये दाखल केलं। वृद्ध महिलेवर आता कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। यशोदा गायकवाड या त्यांच्या नातवासोबत मालाड परिसरामध्ये राहतात अशी माहिती आजींनी पोलिसांना दिली। दरम्यान पोलीस त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेत आहेत। त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्याच आजीला नातवानं आरेमधल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकलं। 60 वर्षीय वयोवृद्ध आजीला नातू कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। पोलिसांना याची माहिती मिळताच या महिलेला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। तिच्यावर आता उपचार केले जात आहेत। तर या सगळ्या संदर्भात त्वचारोग दरम्यान या सगळ्या संदर्भात त्वचारोग तज्ञ डॉक्टर प्रज्ञा जाधव बानाईत यांच्यासोबत संवाद साधत माहिती जाणून घेतली आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी पाहुयात। मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। आपल्या 60 वर्षीय आजीला त्वचेचा कर्करोग असल्याने नातवाने आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये जे ते फेकून दिलेलं आहे। नेमकं त्वचेचा कर्करोग काय असतो या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः त्वचारोग तज्ञ डॉक्टर प्रज्ञा मॅडम आहेत। मॅडम, काय सांगाल? धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडलेली आहे। नेमकं हा त्वचेचा कर्करोग असतो का या संदर्भात थोडी सविस्तर माहिती। त्वचेचा कर्करोग म्हणजे कर्करोग बेसिकली म्हणजे कॅन्सर आणि त्याच्यात ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल्स होते। जसं म्हणजे स्किनच्या पेशांची ग्रोथ होते जी ॲबनॉर्मल असते। तर हा व्हायला तर कोणालाही होऊ शकतो, पण तो योग्य वेळेस झाल्यावर त्याची योग्य ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे। कर्करोग होण्यामागचे नेमके कारण काय असू शकतात आणि त्याच्यावरती उपाय काय असू शकतात? त्याचे कारण म्हणजे जसं स्किन टाईप्स असतात ज्याला आम्ही क्लासिफाय करतो फिट्झपॅट्रिक 1, 2, 3, 4। तर फिट्झपॅट्रिक 1 म्हणजे जे एकदम गोरे लोक असतात ज्यांचे सोनेरी केस किंवा निळे डोळे असतात। तर बेसिकली इंडियन्समध्ये म्हणजे भारतीय लोकांमध्ये स्किन कॅन्सर कमी होतात। ज्या पद्धतीने मुंबईला जे आहे ते हृदयाला हेलावणारी ही घटना घडलेली आहे, त्यानंतर काय तुमचं आव्हान राहील एक तज्ज्ञ म्हणून? अशा पद्धतीने रुग्ण जर एखाद्या कुटुंबामध्ये कोणाचे जर असतील तर तुमच्याकडून काय आव्हान केलं जाईल? एखाद्या कुटुंबामध्ये जर कॅन्सरग्रस्त पेशंट्स असतील तर त्यांना घरच्यांनी एक तर फॅमिली सपोर्ट द्यायला हवा। सपोर्ट म्हणजे इमोशनल सपोर्ट, की ट्रीटमेंट तर चालूच आहे पण त्यांना बरं वाटण्यासाठी। म्हणजे त्यांना असं नको म्हणायला की तुम्हाला कॅन्सर आहे तर सगळे दूर पळत आहे। त्यांना त्यावेळेस सगळ्यात जास्त जसं लहान मुलाला आईची गरज असते तसं त्या कॅन्सरग्रस्त पेशंटला त्याच्या घरच्यांची अत्यंत गरज असते। तर त्याची योग्य ट्रीटमेंट घेऊन डॉक्टरांना आपल्या मनातील योग्य सगळे प्रश्न विचारून त्याची पूर्ण माहिती काढून पेशंटशी नीट वागलं तर बरं राहील। डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणे जे आहे ते गरजेचं आहे, त्यामुळे याच्यावरती उपचार देखील होऊ शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।